परळीतून धनंजय मुंडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. जवळपास 1,41,000 या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा विजय झाला. महाराष्ट्र जवळपास 1 नंबर तुमचा भाऊ काय प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम या परळीच्या मायबाप जनतेचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही. या ऋणात मी कायम राहील. हा ऐतिहासिक विजय या परळी वैद्यनाथच्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, त्यांच्यामुळेच हा विजय होऊ शकला. आणि या निवडणुकीत अशा पद्धतीनं सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन माझ्या पाठीमागे आशीर्वाद उभे केले. हीच खऱ्या अर्थानं सामाजिक समता जी आपल्याला म्हणतो, सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा जो आमचा प्रयत्न होता ते मायबाप जनतेने स्वीकारला. आणि ज्यांना कायम या बीड जिल्ह्याच्या परळीत जात पात धर्माची लढाई करायची होती त्यांना अतिशय चोख उत्तर परळीच्या मायबाप जनतेने या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे हा पूर्ण विजय माझ्या सर्व जीवलग सहकार्यांचा आणि माझ्या या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मायबाप जनतेचा चरणी मी अर्पण करतो. प्रभू वैद्यनाथाच्या चरणी अर्पण करतो, बाबांच्या चरणी अर्पण करतो, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या चरणी अर्पित करतो, स्वर्गीय अण्णांच्या चरणी अर्पित करतो. आणि नक्कीच म्हणजे या परळी वैद्यनाथच्या माझ्या मायबाप जनतेने माझ्या सर्व जीवलग सहकार्यांनी महायुतीच्या म्हणजे इतिहास केला. आणि आज जवळजवळ 1,40,000 मताधिक्य या ठिकाणी मिळालंय. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात पहिल्या 2, 4, 5 मध्ये इथल्या जनतेने मला नेऊन ठेवलंय. मी त्यांचे ऋण कधीच विसरू शकत नाही. महायुतीच्या सर्व नेत्यांनी, माझे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, माझे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल, या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी परळीच्या मायबाप जनतेने मला मिळवून दिला आहे. आणि ज्यांना वेगळ्या पद्धतीनं या परळी वैद्यनाथाच्या मातीला, इथल्या मातीतल्या माणसाला एक वेगळ्या पद्धतीनं टार्गेट करून वेगवेगळ्या जातीपाती धर्माचं राजकारण पुन्हा तेढ निर्माण करून जे मला पाडण्याचा प्रयत्न करत होते त्याचं चोख उत्तर या ठिकाणी परळी वैद्यनाथच्या मायबाप जनतेने दिलं. पंकजाताईंनी, प्रीतमताईंनी माझ्यासाठी अतिशय कष्ट घेतले. मी वयाने त्यांच्या मोठा जरी असलो तर मी त्यांचे आभार मानेल. मी खरंच मी सांगतो की सुरुवातीलाच माझ्या सर्व जीवलग सहकार्यांनी ही निवडणूक हातात घेतली. आणि नंतर मात्र ही निवडणूक एवढं मताधिक्य मिळाल्यानंतर इथल्या जनतेनेच या ठिकाणी निवडणूक हातात घेतली होती, सर्व जात धर्म पंथातल्या. त्यामुळे अविस्मरणीय आणि हा विजय पूर्णपणाने परळी वैद्यनाथाच्या मायबाप जनतेच्या चरणी मी अर्पण करतो. जसे तुम्ही विजय राज्यात जसं तुम्ही आता परळीत जसा विजय झाला तसं राज्यात देखील महायुती सरसे ठरले. काय तुम्हाला आचारसंहितेच्या अगोदर मी सर्व माध्यमांना सांगितलं होतं की या महाराष्ट्रात क्लीन स्वीप मध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार. आणि आज निकालाच्या दिवशी आपण ते आज आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. की मी आचारसंहितेच्या अगोदर अनेक माध्यमांशी मुलाखत देताना या ठिकाणी सांगितलं होतं की कुणी कितीही कशा पद्धतीने राजकारण केलं तरी महायुतीचं सरकार हे निश्चित येणार. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आणि तो अभूतपूर्व मिळाला. आपण पाहता माझ्यासोबत विजय झाल्यानंतर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.